अभ्यास करणाऱ्या सर्व मुलामुलींना, सर्व विद्यार्थ्यांना राम राम. तर आज आपण शिकणार आहोत विरामचिन्हे. पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. द डेफिनेट डिझायर मराठी. चला मग आता आपण शिकूया विरामचिन्हे. तर होतं काय मंडळी, बघा, जेव्हा आपण अभ्यासाचा विचार करतो किंवा पेपरचा विचार करतो तेव्हा ना खूप मोठ्या मोठ्या मुद्द्यांकडे तर खूप जास्त लक्ष देतो. पण कधी कधी जे खूप कमी वेळात आणि आपल्याला जास्त मार्क्स मिळवून देऊ शकते, पूर्णपैकी पूर्ण मार्क्स तिथे येऊ शकते, अशा गोष्टीला आपण दुर्लक्षित करतो. पण आता असं होऊ नये यासाठी आपण विरामचिन्हे हा विषय पूर्णपणे बघणार आहोत. ठीक आहे, तर चला मग आता सुरुवात करूया. तर आजचा विषय काय आपल्याला? विरामचिन्हे. तर बघा, पहिलं तर समजून घेऊया विरामचिन्ह म्हणजे नेमकं काय. जर समजा आपण कोणाशी बोलत असलो ना, फेस टू फेस म्हणजे समोरासमोर जेव्हा बोलतो, तर त्या व्यक्तीच्या हावभावावरून आपल्याला कळते की समोरच्या व्यक्तीला आपल्याला म्हणायचं काय आहे. ठीक आहे, पण तीच गोष्ट जर एखाद्या ठिकाणी लिहिली आणि त्याच्यात जर आपण विरामचिन्ह वगैरे दिले नाही तर आपल्याला कळतच नाही की कोणता संवाद कोणी बोलला, तो कुठं संपला, समोरच्या व्यक्तीचं म्हणणं काय ते. म्हणजे त्या बोलणाऱ्याच्या मनातला मूळ आशय आपल्याला जर आपण विरामचिन्ह नाही लावले तर काही व्यवस्थित कळत नाही. म्हणून विरामचिन्हे हे लावणे अतिशय गरजेचे आहे. तर साध्या सरळ भाषेत जर सांगायचं झालं तर बोलणाऱ्याच्या मनातला आशय केवळ लिहून दाखविल्याने कळत नाही. हा आशय पूर्णपणे कळावा व कोठे किती थांबावे हे समजण्यासाठी काही खुणा किंवा चिन्हे ठरविण्यात आली आहेत. ही चिन्हे वापरली तर तो उतारा कसा आपल्यासमोर एकदम स्पष्ट होऊन जाते. म्हणजे एखादं वाक्य इथं संपलं, इथून दुसरं वाक्य चालू झालं, यासाठी हे चिन्ह आवश्यक असते. चला तर आता आपण सुरुवात करूया चिन्हांविषयी. पार्श्वभूमीत तर तुम्हाला समजली, ते आता समोर बघूया. तर सर्वात पहिलं चिन्ह जर येते तर ते म्हणजे काय? पूर्णविराम. काय? पूर्णविराम. एखादं वाक्य किंवा विधान पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी जे चिन्ह वापरले जाते त्याला काय म्हटलं जाते? पूर्णविराम. आता बघा, पूर्णविराम कशाला म्हणते? एक बिंदू बघा, पण तो भरलेला. ठीक आहे, असा बिंदू जेव्हा पूर्ण वाक्य किंवा विधान आपलं संपते ना तेव्हा तिथे दिला जातो. जसं की एखादं वाक्य मी बोलली की माझं जेवण झालंय, तर हे वाक्य आता इथं पूर्ण झालं तर तिथं काय येईल? पूर्ण विराम. आता त्यातीलच दुसरा विराम बघूया, अर्धविराम. अर्धविराम. अर्धविरामाचं चिन्ह कसं असते बघा, वर एक बिंदू आणि खाली कॉमा. दोन छोटी वाक्ये उभयन्वी अवयवांनी जोडलेली असतात. काय असते? दोन छोटी वाक्ये उभयन्वी अवयवांनी जोडलेली असतात तेव्हा अर्धविराम लावावा लागतो. काय करावा लागतो? अर्धविराम लावावा लागतो. जसं की ढग खूप गरजत आहे पण पाऊसच नाही. म्हणजे आकाशात ढग खूप गरजून राहिले पण पाऊसच नाही, तेव्हा हा अर्धविराम लावावा लागतो. आता तिसरं आहे, तुम्ही हे चिन्ह लक्षात ठेवा ना, तिसरं आहे स्वल्पविराम. आता स्वल्पविराम म्हणजे कॉमा. आता कॉमा सहजासहजी खूप लोकांच्या लक्षात राहते, पण अर्धविराम आणि स्वल्पविराम याच्यामध्ये खूप लोक कन्फ्यूज होते. त्यामुळं अर्धविराम कुठे लावायचा आणि स्वल्पविराम कुठे लावायचा हे थोडंसं नीट लक्षात करून घ्या. ठीक आहे, आता आहे स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजेच काय? आपला कॉमा. एकाच जातीचे अनेक शब्द. म्हणजे एखादी गोष्ट आपण चालू करतो ना, जसं काय किराणा पाणी आणायला गेलं तर समजा तुम्हाला आणायची आहे साखर, चायपत्ती, आणखीन काय काय काय, तर आपण जर तेच शब्द लिहित गेलो तर तिथं कसं देतो? कॉमा 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 देतो ना. तिथं कसं देतो? कॉमा. असा कॉमा देतो की नाही? तसंच एकाच जातीचे अनेक शब्द. किंवा एखादं बोलत आहोत आपण, हुशार, अभ्यासू, खेळकर, एखाद्याची आपण तारीफ करतो किंवा म्हणजे काय म्हणते, एकाच जातीचे शब्द तिथं वापरण्यात येते तेव्हा कॉमा लागते. ठीक आहे, म्हणजेच स्वल्पविराम लागते.
आणि अर्धविराम कशाला म्हणतात, तर ज्याच्यावरती एक बिंदू असतो त्याला म्हणते अर्धविराम. आणि स्वल्पविराम आणखी कुठे लागतो बरं का, संबोधन दर्शविताना. म्हणजे समजा आपण एखाद्या व्यक्तीला आवाज देत हो की नाही. समजा मी म्हटलं ए परी इकडे ये, तर तिथे हा कॉमा लागतो. आणखीन जसे की हे, की, असे यासारख्या शब्दांनी 2 वाक्य जोडतात तेव्हा देखील कॉमा लागतात. कॉमा म्हणजे स्वल्पविराम लागतो. त्याला वाटले की आपण तिथे जायला हवे. इथे काय आलं होतं त्या वाक्यामध्ये, मी जे बोलली त्याच्यामध्ये काय आलं होतं, की. असे जेव्हा आपण शब्द वापरतो ना 2 वाक्यांना जोडण्यासाठी, तेव्हा तिथे कॉमा म्हणजे स्वल्पविराम हा लागतो. तर मला वाटते की तुम्हाला आता हे 3 विरामचिन्हे समजलेले आहेत. सर्वात पहिले तर प्रत्येक वाक्याच्या शेवटी वाक्य किंवा विधान पूर्ण झाल्यावर जे लागते त्याला म्हटलं जाते पूर्णविराम. 2 छोटी वाक्ये उभयान्वी अव्ययाने जोडलेली असतात तेव्हा काय म्हटलं जाते, अर्धविराम. आणि तिसरा तर स्वल्पविराम. स्वल्पविराम भरपूर लोकांना माहीत आहे. ठीक आहे, आता आपण पुढचं बघूया. आता चौथं विरामचिन्ह आहे ते म्हणजे काय, अपूर्ण विराम. काय आहे, अपूर्ण विराम. अपूर्ण विराम हा कधी वापरला जातो बरं, तर ते बघूया आपण. अपूर्ण विराम पहिलं तर बघा अपूर्ण विराम राहते कसा. अपूर्ण विराम म्हणजे हे 2 टिपके वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास. म्हणजे असं समजा की आता आपण एखादं उदाहरण द्यायचं झालं तर पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर त्याच्यासमोर हे काय देईल, असे 2, त्याच्यानंतर ते क्रमांक. तर अपूर्ण विराम हा वाक्याच्या शेवटी जेव्हा तपशील द्यायचं राहते तेव्हा लिहावा लागते. अपूर्ण विराम तेव्हा द्यावा लागते. आता तुम्हाला प्रश्नचिन्ह ते तुमच्या सर्वांच्या ओळखीचं आहे हो की नाही. पण अपूर्ण विराम, स्वल्पविराम आणि अर्धविराम यामध्ये काही गडबड व्हायला नको, म्हणून तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक त्या चिन्हाची ओळख करून घ्या आणि ते केव्हा केव्हा वापरायचे याच्याबद्दल आहे. ठीक आहे, तर आता नेक्स्ट आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह म्हणजे काय, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी जे वापरलं जातं त्याला म्हटलं जाते प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क. हो की नाही. तर ते केव्हा वापरलं जातं, एखादं प्रश्नार्थक वाक्य असन त्याच्या शेवटी वापरलं जाते, किंवा आपल्या मनात एखादी शंका असन, एखाद्या माहितीच्या बद्दल किंवा कशाबद्दल एखादी शंका असन तेव्हा आपण क्वेश्चन मार्क हे लावतो. हो की नाही. जसं की आता आपण एखाद्याला प्रश्न केला की तू काय खाल्लं, किंवा तू कधी आला, तू कशाचा अभ्यास केला, तर तेव्हा काय लागेल, क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे उद्गारण चिन्ह. उद्गारण चिन्ह म्हणजे उद्गारण चिन्ह म्हणजे काय बघा, त्याला काय म्हणते, असं राहते उद्गारण चिन्ह. तर उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी, जसं की आपण कोणाला शाबासकी देतो किंवा अचानक आपल्याला धक्का पोचते किंवा आपण एखादं सरप्राईज होतो तेव्हा आपल्या तोंडातून जे शब्द निघते ना त्याच्यासाठी उद्गारण चिन्ह वापरले जाते. आता एखाद्याची आपण समजा तारीफ करायची असली, शाबास, तारीफ करत आहोत, तर तेव्हा काय उद्गारण चिन्ह लागेल. जसं की आपण कोणाला हिनवाचं असलं किंवा एखाद्याची मस्करी टिंगल करायची असली, अरे अरे, ओ, असे जेव्हा शब्द येतं ना तेव्हा हे काय म्हणते, उद्गारण चिन्ह येते. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह म्हणजे काय, एखादं जे समोरच्यांना बोललेलं वाक्य ते कंसामध्ये, तुमच्या भाषेमध्ये असंच काही समजा, त्याला म्हटलं जाते अवतरण चिन्ह. ते असते दुहेरी आणि एकेरी. बघा, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरता हे दुहेरी केव्हा वापरले जाते, समजा एखाद्याने एखादं वाक्य केलं तर ते तसंच दाखवण्यासाठी हे काय म्हणते, दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. जसं की उदाहरण द्यायचा झाला की तो म्हणाला, तो
मनाला. आणि आता त्यानं का म्हटलं आहे ते सांगत असेल तर आपल्याला का म्हणायचं आहे, लावायचं आहे हे, का हे त्यानं असं म्हटलं होतं बरं का. आता समजून घ्या. आता तुमच्या डोक्यात राहू यासाठी जर सांगायचं झालं तर बायाने का एकामेकाची चुगली करत किंवा मुली करते किंवा मुलं करते, गॉसिप करायची राहिली तर मग काय म्हणतं आपण, तो म्हणाला, उसने बोला, और जो उसने बोला वो किसमें आएगा, इसमें. किसमें आएगा, इसमें. दुहेरी अवतरण चिन्ह त्यासाठी लावावं लागेल. त्यानं असं म्हटलं होतं बाबा. ठीक आहे. आता एकेरी अवतरण चिन्ह कुठं लावलं जाते, दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. दुसऱ्याचे मत हे अप्रत्यक्षपणे सांगताना, म्हणजे प्रत्यक्ष न सांगता अप्रत्यक्षपणे सांगताना. व्याकरणाचा अभ्यास महत्त्वाचा असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे कोणीतरी सांगितलं होतं, हे आपण नाही सांगत आहोत पण आपण सांगत आहोत, तेव्हा ते एकेरी लावायचं. ठीक आहे. म्हणजे हे मत आहे पण माझं नाही, दुसऱ्याचं आहे असं, तेव्हा हे एकेरी अवतरण चिन्ह लागते. तर तुम्हाला चिन्हांबद्दल माहिती समजलीच असेल. आता अपूर्ण विराम, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह, तुमच्या मनात जे काही प्रश्न, पण तुम्हाला प्रश्नचिन्ह 100% माहीत आहे. आणि क्वेश्चन हजारो येते बाबा, तुम्ही तर या का म्हणते या काळातले लेकरं तर तुम्हाला येणारच आहे, हो की नाही. आता उद्गारण चिन्ह, आता आपण कोणाची तारीफ करतो किंवा एखादी उत्कट भावना आपल्या म्हणजे मनात येते, राग किंवा कोणाची तारीफ किंवा एखादं अचानक भेटलेलं सरप्राईज नाही का, अशा वेळी. आता अवतरण चिन्ह, आणि अवतरण चिन्हाचे काय प्रकार आहे, दुहेरी आणि एकेरी. ते कोणतं वे, दुहेरी, हे वे एकेरी. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघू. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा संयोग चिन्ह. ते कधी वापरलं जातं, दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी जेव्हा शब्द अपुरा राहतो ना तेव्हा लिहिलं जाते. समजा आपण लिहिता इथपर्यंत आलो आणि मग एखादा शब्द अर्धा राहिला, तेव्हा तिथं मधामध्ये आपण ते संयोग चिन्ह टाकतो. आणि समजा असे काही शब्द राहते जेव्हा ते दोन शब्द जोडण्यासाठी सुद्धा संयोग चिन्ह वापरले जाते. आता नेक्स्ट आहे विकल्प चिन्ह. विकल्प चिन्ह म्हणजे ऑब्लिक. आता एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचा असल्यास तेव्हा आपण हेवाला काय म्हणते, विकल्प चिन्ह वापरतो. कोणतं चिन्ह वापरतो, विकल्प चिन्ह वापरतो. तर आता तुम्हाला विरामचिन्ह जवळपास पूर्ण समजलेले असतील. आता सर्वात पहिले तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा, त्याच्यानंतर हे पूर्ण चिन्ह लक्षात ठेवायचे. आणि खास करून अपूर्ण विराम, स्वल्पविराम आणि अर्धविराम याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं, कारण की त्याच्यामध्ये थोडीशी घोळ होण्याची जास्तीत जास्त चान्सेस राहते. आता आपण व्हिडिओचा शेवट करूया. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सांगा की तुम्हाला नेमकं काय काय बघायला आवडेल. धन्यवाद.